लेबनॉनवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत चर्चा होणार नाही। युद्धबंदीवर चर्चेसाठी इराणनं नवी अट घातली आहे। या क्षणाची मोठी बातमी, लेबनॉनवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत चर्चा होणार नसल्याचं इराणनं म्हटल्यामुळे उद्याच्या चर्चेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। निवृत्त ब्रिगेडियर सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। सर, इराणची ही नवी अट, जोपर्यंत हल्ले थांबत नाही तोपर्यंत चर्चेला येणार नसल्याचं इराणनं म्हटलंय, काय सांगाल? नक्कीच ऋषी, उद्या साधारणतः भारतीय वेळेच्या अनुसार 11:30 वाजता इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। आणि अजून सुद्धा जे आहे इराणचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये पोहोचलं नाही त्याच्याविषयी साशंकता आहे। आणि त्याच्याशी संबंधित दोन महत्त्वाच्या अटी आणि त्यासंबंधितलं विधान हे इराणकडून आलेलं आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शस्त्रसंधी झालेली असताना सुद्धा अमेरिकाचा मित्र इस्रायल हा एक प्रकारे जबरदस्त असे लेबनन मधल्या हिजबुल्लावर हल्ले त्या ठिकाणी करतोय आणि त्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। जोपर्यंत लेबननवरचे हे हल्ले इस्रायल, जो अमेरिका अप्रत्यक्षपणे इस्रायलला पाठिंबा देतोय, जोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले थांबत नाही तोपर्यंत आम्ही कुठलेही निगोशिएशन करणार नाही, कुठलीही चर्चा करणार नाही। आणि दुसरी अट त्यांनी ही सुद्धा ठेवलेली आहे की ज्या प्रकारचे आर्थिक निर्बंध इराणवर त्या ठिकाणी लादलेले आहेत, हे आर्थिक निर्बंध त्याचबरोबर फ्रोझन ऍसेट्स म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांनी आर्थिक निर्बंध लावल्यामुळे इराणचा जो पैसा एक प्रकारे तो अडकलेला आहे मागच्या कित्येक वर्षांपासून, जोपर्यंत ते आर्थिक निर्बंध अमेरिका त्या ठिकाणी हटवत नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही। आणि इराणचं म्हणणं आहे की या दोन कंडिशन्स अजून अनफुलफिल्ड आहेत, त्या पूर्ण केलेल्या नाहीत। या कंडिशन्स जोपर्यंत फुलफिल होत नाहीत तोपर्यंत आम्ही चर्चेला येणार नाही। माझ्या मते शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे दोन्ही बाजूनं मॅक्सिमॅलिस्ट पोझिशन तर घेतलीच जाते, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे कशा प्रकारे आपला वर्चस्व किंवा एक प्रकारे आपला दबाव वाढवता येईल यासाठी दोन्ही बाजूने त्या ठिकाणी प्रयत्न आहेत। आणि मुळातच अत्यंत तकलादू आधारावर ही शस्त्रसंधी झालेली आहे। म्हणून पहिली गोष्ट तर इथे हेच पाहावी लागेल की खरोखरच प्रत्यक्षरित्या या दोन्ही शिष्टमंडळामध्ये चर्चा होते का, आणि चर्चा झाल्यानंतरही खरोखरच फार काही यातून सकारात्मक निघेल अशी शक्यता आज घडीला तरी त्या ठिकाणी कमी वाटते। आणि त्याच अनुषंगाने या बातमीला आपल्याला पाहायला हवं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद सर या सगळ्या अपडेटबद्दल। आपल्यासोबत होते लेफ्टनंट कर्नल निवृत्त सतीश ढगे सर। पाकिस्तानमधील युद्धबंदीवरील चर्चेत इराणच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स इस्लामाबादसाठी रवाना झालेत, मात्र इराणचं मौन कायम आहे। लेबनॉनचा युद्धबंदी चर्चेत सहभाग करावा का यावर इराण ठाम आहे। जर लेबनॉनचा समावेश नसेल तर इराण अनुपस्थित राहणार असल्याच्या इराणी माध्यमात बातम्या सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर उद्याच्या चर्चेत नेमकं कोण उपस्थित राहणार आणि चर्चा होणार का यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। अमेरिका इराणमधील युद्धबंदीची चर्चा आता उद्या होणार असल्याचं समजतंय। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये ही चर्चा आज होणार होती, मात्र ही चर्चा उद्यावर गेली। अमेरिकन शिष्टमंडळाचं नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स हे इस्लामाबादकडे रवाना झाले। त्यांच्यासोबत विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई व ज्येष्ठ सल्लागार जारेड कुशनर उपस्थित राहतील। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री इशाक दार या चर्चेचं यजमानपद भूषवतील। इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संसदेचे सभापती मोहम्मद बगेर कालिबाफ करण्याची शक्यता आहे। मात्र शिष्टमंडळात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचा समावेश असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स हे रवाना झाले आहेत। अमेरिका इराणमध्ये युद्धबंदीवर उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे, मात्र प्राप्त परिस्थितीचा अंदाज घेता इराणनं घातलेल्या दोन अटी आणि या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं मौन या सगळ्याच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। दरम्यान इस्रायल लेबनॉनमधील पुढील आठवड्यात चर्चेची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टनमध्ये या ऐतिहासिक चर्चा होण्याची शक्यता आहे। निशस्त्रीकरण आणि शांतता प्रस्थापित करणं हे या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट असेल। इस्रायल आणि लेबनॉन सरकार यांच्यात पुढील आठवड्यात ही चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते आहे। दरम्यान हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण करणं आणि दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणं हे या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट असेल। लेबनॉनच्या मंत्रिमंडळामध्ये बेरूतमध्ये केवळ सरकारी सुरक्षा दलांकडे शस्त्र असतील, त्याचं इस्रायलनं स्वागत केलं आहे।